तर आमदार विक्रांत पाटलांनी विधान परिषदेत पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा मांडला। पनवेलमध्ये पाण्यातील विषबाधेतून 7 गायींचा मृत्यू झाल्याचं विक्रांत पाटील यांनी म्हटलंय। भाजपचे आमदार विक्रांत पाटलांनी विधान परिषदेमध्ये धक्कादायक लक्षवेधी मांडलेली आहे। बेजबाबदार सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबन करा अशी मागणी देखील विक्रांत पाटलांनी। सरकार गोमातेच्या संरक्षणासाठी चांगल्या पद्धतीनं काम करतंय। गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय, गोसेवा आयोगाची स्थापना झाली आहे। मग जर का एवढ्या संवेदनशील पद्धतीनं आमचं सरकार काम करणार असेल आणि त्याच वेळेला सिडको अथॉरिटी जी गव्हर्नमेंट बॉडी आहे त्यांचे अधिकारी मात्र ह्या विषयाला गालबोट लावणार असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। ह्या पद्धतीनं जर काही सिडको करणार असेल तर मी मागणी केली की या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि हे डम्पिंग ग्राउंड मुळात उचलून शहरापासून बाहेर नेलं पाहिजे। कारण तर धाराशिवमध्ये निंबाळकर राणा पाटील कुटुंबापेक्षा वेगळा व्यक्ती निवडून द्या तरच विकास होईल असं रोहित पवारांनी म्हटलं। रोहित पवारांनी राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका केली आहे। या कुटुंबाच्या बाहेर जाऊन लोकांना निवडून द्यावं लागेल तरच या भागातला विकास कुठे ना कुठे त्या ठिकाणी होईल। तर शेवटी कसं असतं, एखादा प्रस्थापित कुटुंबातल्या व्यक्तीला निवडणूक लढत असताना पुढचा आपला जो काही विरोधक आहे तोच राहावा, तिसरा कोणी येऊ नये। तिसरा आला तर हा दोन परिवार एकत्रित येऊन तिसऱ्याची वाट लावलेली आपण सगळ्यांनी तिथं बघितलेली आहे।